सध्या मुंबईतील ओपन स्पेसेस, प्लेग्राऊंड, आरक्षित भूखंड, गार्डन्स हे कशा प्रकारे गिळंकृत करण्यात येत आहे त्याचा एक नमुना आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मुंबईतील मैदानांचा झोलार एक भारतीय जनता पक्षाचे सध्या सरकारमध्ये असलेले सांस्कृतिक मंत्री आहेत, आदरणीय आशिष शेलारजी. खरं तर ते ॲडव्होकेट आहेत, परंतु त्यांनी जे काय भेछूट आरोप हे आदित्य ठाकरे साहेबांवर आणि शिवसेनेवर केलेले आहेत, त्याचा पर्दाफाश हे आता आपल्या माध्यमातून मी करणार आहे. आपण जरा एकदा पहिलं पाहून घ्या की आशिष शेलार काय म्हणाले. जो आंदोलन में राजनीतिक बात करते हैं वो आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है, क्या आपने ग्राउंड बनाया है? क्या आपने ग्राउंड दिलाया है क्या? अरे वो छोड़िए, पूरे मुंबई में फुटबॉल के लिए आपने एक ग्राउंड बनाया तो बताइए, आपके साथ चर्चा करने के लिए हम तैयार हैं. ऐकलं आपण काय म्हणाले ॲडव्होकेट आशिष शेलारजी. खरं तर ते एक चांगले गृहस्थ आहे, सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, पण मला माहीत नाही काही दिवसापासून त्याला काय झालं आहे, काय त्यांना सरकारचा दबाव आहे, काय त्यांचे अंतर्गत विषय आहेत की ते असे वायफळ बडबड करायला लागलेत. हे बघा, त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की आदित्य ठाकरे साहेबांनी मुंबईत एक तरी ग्राउंड बनवलेलं आहे का? एक तरी फुटबॉल ग्राउंड बनवलं आहे का? हे पहा, इथे पण आपण पाहू शकता आणि इथे पण बघा, मुंबई फुटबॉल ॲरिना अंधेरी, नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदान बँड्रा, जे आता हे गिळंकृत करायला निघालेलेत ना, काल रात्री एकदम घाईघाईत अर्जन्सीमध्ये एक जो काही निर्णय यांनी पारित करून घेतलाय ना महानगरपालिकेत जनरल बॉडीमध्ये रिझर्वेशन बदली करायचं, ते हे नेव्हिल डिसूजा मैदान. त्याच्यानंतर फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सिलन्स खारघर, पुढचं दाखवा. तर हे 3 फुटबॉलची मैदानं आशिष शेलारजी आदित्य ठाकरे साहेबांनी हे करून दाखवलेली आहेत. तुम्हाला सवयच झाली आहे की नको नको ते वल्गना करायला. आपल्याला आठवत असेल की जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा पण त्यांनी अशाच प्रकारची वल्गना केली होती. जर आमचे म्हणे 36 आले नाही तर मी राजकारण सोडीन, तर राजकारण काय त्यांनी सोडलं नाही. आता यांनी ही वल्गना केल्यानंतर आता मी यांना प्रत्युत्तर देतोय. आदित्य ठाकरे साहेबांना प्रश्न विचारत होते, आदित्य ठाकरे साहेबांचा प्रश्न सोडून द्या, तुम्हाला मी उत्तर देतोय. आता हे तुम्हाला दिले उत्तर, आता तुम्ही सांगा आशिष शेलारजी, तुम्ही तुमच्या बँड्रामध्ये फार फार मुंबई महाराष्ट्र सोडून द्या, तुम्ही ज्या विधानसभेतनं निवडून येता ना त्या विधानसभेत तुम्ही एक तरी मैदान तुम्ही बनवलंय का, ह्याचं उत्तर तुम्ही आधी द्या. त्याच्यानंतर ते आणखीन काहीतरी म्हणालेत, ते पण जरा ऐकून घ्या. जो आंदोलन में राजनीतिक बात करते हैं वो आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है, क्या आपने ग्राउंड बनाया है? क्या आपने ग्राउंड दिलाया है क्या? अरे वो छोड़िए, पूरे मुंबई में फुटबॉल के लिए आपने एक ग्राउंड बनाया तो बताइए, आप हम उसकी चिंता करेंगे. सरकार चिंता भी कर रही है और ओपन स्पेस, मैनग्रोव, सुशोभीकरण, जैसे अभी जहां हम खड़े या 2000 पेड़ थे, अभी 8000 पेड़ हो गए, 6000 पेड़ हमने बढ़ाए. आदित्य ठाकरे हो या अपोजिशन हो, ऐसा कुछ काम किया? बताइए. ऐकलं आपण, यहाँ पे 2000 पेड़ थे, अब 6000 पेड़ हमने बनाए. आता ही टेक्नॉलॉजी तर मला वाटतं हे आशिष शेलारांकडे असेल. पेड़ बनाए, आता हे वृक्षवळ बनवतात. कमाल आहे, भारतीय जनता पक्ष काही करू शकतं. आणि त्यांनी विचारलं की एन्व्हायरमेंटसाठी काय केलंय. आपण ना जरा त्या ठिकाणी जिथे यांनी इंटरव्ह्यू दिले ना, त्या मेहबूब स्टुडिओच्या इथे रोज जे वांद्रेकर त्या रस्त्याने ये जा करतात ते प्रत्येक जण ह्याच्यावर हसतील. त्याचं कारण असं आहे, तिकडे 8,500 झाडं हे लागलेली नाही आहेत. 8,500 झाडं तिकडे लागूच शकत नाही. आशिष शेलारांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी चायना ग्रास लावले का छोटे छोटे,
त्यांनी दाखवावं मी यायला तिथे तयार आहे. ते 8,500 झाडं कुठे लावली. महबूब स्टुडिओच्या इथला वांद्रेचा परिसर जो 4 महिने आधी होता तो आजही तसाच आहे. वृक्ष तिथे तितकेच आहेत. म्हणून हे जे काय खोटारडेपणा ते वारंवार करत असताना बेछूटपणे हे त्यांनी थांबवावं. आणि परत एकदा त्यांनी हे बोलत असताना पर्यावरणासाठी आदित्य ठाकरे साहेबांनी काय केलं हे त्यांनी प्रश्न विचारलं. तर हे उसकी कांदळवन उद्यान गोराई हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं पूर्ण झालेलं आहे. आदित्य ठाकरे साहेब वारंवार तिथे पाठपुरावा करत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आमच्या युवा सेना या संघटनेने तिथे आंदोलन देखील केलं. तरीसुद्धा या सरकारला हे मॅनग्रोव्ह पार्कचं उद्घाटन करायला अद्याप मुहूर्त सापडत नाही आहे. आणि हे आम्हाला एन्व्हायरमेंटबद्दल सांगतायत. तुम्हाला आठवत असेल हे मलबार हिल नेचर वॉकवे हे कोणाच्या संकल्पनेतनं झालं तर आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं झालं. आपण जर वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान पाहिलं, मुंबईतच आहे. त्याला आपण राणीची बाग म्हणून ओळखतो, इथेच आहे. जरा आशिष शेलारांनी जाऊन तिथे पाहणी करावी. तर हे इन्व्हायरमेंटल फ्रेंडली सगळे जे काय पर्यावरणचे उपक्रम आहेत हे आदित्य ठाकरे साहेबांनीच राबवलेले आहेत मुंबईत. आपल्याला ते माहीत नाही, समजत नाही की आपल्याला विसर पडलेला आहे. आपण जरा तपासून घ्यावं. थोडी आपली मेंटल स्टेबिलिटी हल्ली असेल तर. आता हे देखील मी आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे. आता एक ते बोलत असताना ते DP प्लॅनबद्दल बोलले. आता तुम्हाला मी तर DP प्लॅन दाखवतो. हां बरोबर, मागे पहिलं दाखवलं जे क्लिप. फुटबॉल मैदानाच्या जागी प्रदर्शन केंद्राचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ह्याची पाठराखण आणि ह्याच्यासाठी ॲडव्होकेट आशिष शेलार हे करत आहेत. आता हा जो भूखंड आपल्याला दिसतोय नेव्हल डिसूजा फुटबॉल ग्राउंड हा एक ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसला आशिष शेलारांचं म्हणणं आहे की 1983च्या DP प्रमाणे ते कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स आहे आणि तिथे कन्व्हेन्शन सेंटर झालं पाहिजे. आता हे जे नेव्हल डिसूजा ग्राउंड आहे ना, इथे 6,000 ते 7,000 हे मुलं मुली फुटबॉल खेळायला येतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल ग्राउंड हे MFAनी मुंबई फुटबॉल असोसिएशननी हे तिथे बांधलेलं आहे. तिथे अनेक प्रॅक्टिस सेशन्स चालतात. आठवड्याला 200 ते 300 प्रॅक्टिस सेशन्स मॅचेस तिथे चालतात. मुंबईत हे एकमेव असं इंटरनॅशनल दर्जाचं मैदान आहे जिथे फुटबॉलर्स फुटबॉल प्रॅक्टिस करायला येतात. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे कन्व्हेन्शन सेंटर झालं पाहिजे. का तर कधीतरी 1980मध्ये त्यांच्या पक्षाचे आदरणीय नेते ते आज आपल्यात नाही आहे, त्या नेत्यांनी तिथे कन्व्हेन्शन भरवलं होतं भारतीय जनता पक्षाचं. तर त्यांच्या नावाने त्यांना तिथे कन्व्हेन्शन सेंटर आणि एक्झिबिशन सेंटर उभारायचं आहे म्हणून ते दाखला देतात 1983च्या त्या DP प्लॅनचं. पण आशिष शेलारजीला विसर पडलेला आहे की 2011ला MFA MDFA तेव्हा ते आशिष शेलार चेअरमॅन होते. आणि त्याच्यानंतर ते जे काय तिथे भिंत बांधलेली आहे आणि तिकडे ते स्वतः म्हणाले त्या बाईटमध्ये की मी तिकडे फुटबॉल खेळायला दिलं. मला तर पहिलं कळत नाही, जर एखादा DP प्लॅन तिथे असेल, एखादं वेगळं रिझर्वेशन असेल, तुम्ही कोण आहात? एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी की तुम्ही सांगितलं फुटबॉल खेळू द्या. आणि आता एखादा तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणता. आज एखादा दुसरा व्यक्ती, दुसऱ्या पक्षाचा नेता हा तिकडे आज तिकडे चेअरमन आहे तर तुम्हाला ते खुपते, ते लँड तिथे आहे. तर तुम्ही काय म्हणता 1983चं कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स दाखवा. कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स हे जे तुम्हाला दिसतंय कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स तिथे दिसत असेल तुम्हाला. तो कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स जो आहे ना तो 258 हेक्टरचा आहे. 258 हेक्टर म्हणजे 6.38 एकर. त्यामध्ये एक छोटासा पार्ट इथे हा MFAचा जो काय तो नेव्हल डिसूजा फुटबॉल ग्राउंड आहे तो फक्त 0.8 एकरचा आहे. आता त्या पूर्ण प्लॉटमध्ये कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्समध्ये हे ना फक्त ते 6.38 एकरमध्ये हे 0.8 एकरच दिसलं फुटबॉल ग्राउंड ओपन स्पेस जिथे ऑलरेडी विद्यार्थी खेळत आहेत, ऑलरेडी तिथे फुटबॉल प्रॅक्टिस होते. हे ना या मुलांपासनं, यूथपासनं
जेन्झींपासनं काय त्रास आहे मला माहीत नाही. त्यांच्या नेत्यांचं माज जेन्झींनी उतरवलेलं आहे, ह्यांचा देखील येणाऱ्या निवडणुकीत उतरवतील. ह्यांना बहुतेक ते विसर पडलेलं आहे की त्यांना फक्त त्या इतक्या मोठ्या प्लॉटमधनं तो 0.8 एकरचाच प्लॉट दिसतोय कन्व्हेन्शन सेंटर बनवायला. आता त्या प्लॉटमध्ये आणखीन काय ते मी तुम्हाला सांगतो. तिथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर ऑलरेडी आहे. तिथे त्या प्लॉटमध्ये काही भाग तो 6.38 एकरमधला हा ऑलरेडी तिथे तुम्हाला आठवत असेल तिथे झोपडपट्टी होती. जर मी चुकत नसीन तर त्या झोपडपट्टीला SRA स्कीममध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे आणि तिथे एक बिल्डर आला आहे, बिल्डरचं नाव नाही घेत, आणि ते SRA स्कीम तिथे राबवण्यात येते आणि ते कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स ज्याचा दाखला आशिष शेलार देत आहेत 1983चा त्याच प्लॉटवर आहे. मग तुम्ही त्या बिल्डराला का नाही सांगितलं की ते नर्गिस दत्त नगर जे तुम्ही वसवताय आता SRA त्याच्यामध्येच तुम्ही कन्व्हेन्शन सेंटर बांधून द्यावं? आणि हेच आशिष शेलार होते, हेच भारतीय जनता पक्ष होतं जे वारंवार आरोप करायचं की त्या स्लममध्ये जे राहतात ते सगळे बांगलादेशी आहेत. आज त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं विसर पडलेलं आहे. आणि समजा आपण तिथे कन्व्हेन्शन सेंटर तुम्ही बांधायला घेतलं, बँड्राला एंट्री पॉईंट किती येतो? बँड्राला जर आपण पाहिलं तर बँड्राला एक एंट्री पॉईंट आहे तिकडनं जे ऑलरेडी ट्रॅफिकनी कंजेस्टेड आहे. जर तुम्ही वांद्रेकरांना विचारलं तर त्यांना तिकडनं ये जा करायला काय त्रास सोसावा लागतोय हे ते तुम्हाला सांगतील. तुम्ही स्थानिक आमदार आहात, जरा मनं जाणून घ्या तुमच्या मतदारांचे जे तिकडे तुमच्या विधानसभेत राहतात. इकडे कन्व्हेन्शन सेंटर तुम्ही समजा बांधलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं तुम्हाला बांधायचं आहे, ते पण कमर्शियल कॉन्क्रीट जंगल करणार तुम्ही, ओपन स्पेसिस बंद करून, आणि त्याच्यानंतर तिथे 15,000 ते 20,000 गाड्या येणार, ट्रान्सपोर्टेशन वाढेल. तुम्ही अर्बन डेव्हलपमेंटचा कोणता विचार केलाय का? तिकडे रोड कंजेशन कसं थांबेल, ट्रान्सपोर्टेशन कसं होईल याचा काही विचार केलाय का? तुम्ही तिथल्या लोकांच्या माती एक कन्व्हेन्शन सेंटर बांधताय ज्याची कोणी मागणीच केली नाहीये. कुणी मागणी केली? म्हाडाला काय अचानक साक्षात्कार झाला की त्यांची लँड आहे आणि ते लीज संपली आहे फुटबॉल ग्राउंडची तर त्यांनी लीज वाढवून दिली नाही? मग आता मी मूळ मुद्द्यावर येतो. आपल्याला बांद्राला जर आपण गेला तर तिथेच बाजूला त्याच कन्व्हेन्शन सेंटरच्या प्लॉटच्या आसपास आपल्याला हे दिसेल, विंग्स स्पोर्ट्स सेंटर. इथे पहा, हे विंग स्पोर्ट्स सेंटर हे RJMF या नावाच्या एका मेडिकल संस्थेला, फाउंडेशनला, जे मेडिकल क्षेत्रात काम करतं, रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन, या संस्थेला मेंटेनन्स आणि देखरेख करण्यासाठी देण्यात आलं. पण आपण जर तिथे जाऊन पाहाल तर तिथे काय लिहिलंय? विंग स्पोर्ट्स सेंटर डेव्हलप्ड बाय ऑनरेबल आशिष शेलार MLA, आणि एक छोटं तिकडे लिहिलंय RJMFचं लोगो टाकलंय त्यांनी, अँड दिस प्लॉट बिलॉंग्स टू म्हाडा. आता ते RJMFची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. ते RJMF एक मेडिकल फाउंडेशन आहे, त्याला ती जागा देण्यात आली आहे त्या संस्थेला तिकडे देखरेख आणि मेंटेनन्स करण्यासाठी, कारण ते एक ओपन प्लॉट रिक्रिएशन आणि गार्डनसाठी आहे. मुळात म्हाडा ते लीजच करू शकत नाही, म्हणून ते लीज नाही आहे, फक्त मेंटेनन्स आणि देखरेख करायला दिले. पण आपण प्रत्यक्षात जाऊन जर तिथे पाहिलं तर तिथे विंग स्पोर्ट्स सेंटर चालू आहे आणि ते कमर्शियल चालू आहे. त्या RJMF नावाच्या संस्थेनी हे विंग्सला थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करून हे जे काय करूच शकत नाही. खरं तर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे या संस्थेवर, जे म्हाडानी केलेलं नाहीये. आणि आशिष शेलार तिथे स्थानिक आमदार असताना देखील ह्याचं पाठराखण करत आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण काय आहे, ते का करतायत हे मी तुम्हाला आता दाखवतो. हे जे RJMF आहे, हे RJMFच्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर या RJMFच्या वेबसाईटचं दाखवा जरा. हे बघा काय लिहिलंय, द रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन RJMF ट्रस्ट इज असोसिएटेड विथ सिनियर महाराष्ट्र लीडर ॲडव्होकेट आशिष शेलार ॲज अ प्रॉमिनंट मेंटॉर अँड कोलॅबरेटर फॉर कम्युनिटी.
नेचर ऑफ असोसिएशन, ऑर्गनायझेशनल मेंटॉर, RGMF, हे लिस्टेड आहेत आशिष शेलार त्यांचे की मेंटॉर म्हणून. हा खाली पण आहे बघा त्यांच्या वेबसाईटवर, RGMF हॉस्पिटल आशिष शेलार. हा त्याच्यानंतर एक महाराष्ट्राचे नेते, सध्या ते ब्लर केले जाणून बुजून, ते आता दिल्लीत आहेत, भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते आहेत, ते देखील त्या ट्रस्टवर आहेत. हे RGMFच्या नावाने तुम्ही भूखंड घेता बँड्रात, हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे कमर्शियल धंदे चालवता तिथे. आशिष शेलारांच्या वेबसाईटवर तुम्ही त्यांच्या ट्विटर हँडलवर जा, त्यांच्या इन्स्टावर जा. 2025 गेल्या वर्षी त्यांनी ट्विट केलंय, त्यांनी इन्स्टावर पोस्ट केलंय. तर काय पोस्ट आहे की विंग स्पोर्ट्स सेंटरमध्ये मी ते पिकल बॉल आणि पॅडल काहीतरी स्टेडियम काहीतरी बनवलंय आणि ते विद्यार्थ्यांसाठी आणि वांद्र्याच्या रहिवाशांसाठी मोफत आहे. आता जाऊन बघा तिथे आहे की नाही, सगळं कमर्शियल आहे, पेड आहे. 8,000, 12,000, 15,000, फ्री कोणालाही नाही आहे. वॉकिंगसाठी पण चार्जेस घेतले जात आहेत. आता ते पण मी तुम्हाला दाखवतो पुराव्यासहित. हे डॉक्युमेंट दाखवा. हे डॉक्युमेंट आहे, रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशनला म्हाडानी नोटीस पाठवली आहे की तुम्ही एक कमर्शियल कसं चालवू शकता. आणि तक्रारधारक कोण आहेत तर श्री तुषार माधव आफळे, जे तिथले स्थानिक रहिवासी आहेत वांद्रा रेक्लेमेशनचे, आणि ते तिथल्या रेसिडेंट असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत. त्यांना उत्तर काय देण्यात आलंय की कोणत्याही प्रकारचं त्यांना हे ग्राउंड दिलेलं नाहीये कमर्शियल यूजसाठी. कलेक्टरांनी पण, हे बघा आवक जावक क्रमांक पण आहे, मी तुम्हाला याची कॉपी देतो, त्याच्यात कलेक्टरांनी पण सांगितलेलं आहे आणि म्हाडानी पण स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणत्याही कमर्शियल व्यवसायासाठी ते देण्यात आलेलं नाहीये. RGMFला ते फक्त आणि फक्त हे मेंटेनन्स करण्यासाठी देण्यात आलेलं आहे. तर आशिष शेलार हे कमर्शियल व्यवसाय तिथे करत आहे, एक डमी विंग स्पोर्ट्स सेंटर हे पुढे करून. आणि इतकंच त्यांना हाऊस आहे ना कन्व्हेन्शन सेंटर बांधायची, तर ही लँड त्यांना लीज पण होऊ शकत नाही. आत्ताही तुम्ही म्हाडाचे रेकॉर्ड चेक केले, कारण काय आहे ते खोटं बोलू शकत नाही, कारण ओपन स्पेसिस, रिक्रिएशन आणि जे गार्डन, थोडं काय ना, तुम्ही ॲडव्होकेट असाल, आमचा पण अभ्यास आहे हो, ते जे आहे ना ओपन स्पेसिस आणि गार्डन, ह्याला लीज करता येत नाही. म्हाडा फक्त मेंटेनन्सला देऊ शकते. मग तुम्ही तिकडे कमर्शियल व्यवसाय कसं करताय? तुम्ही ते भूखंड नागरिकांसाठी खुलं करणं अपेक्षित आहे आशिष शेलारजी. तुम्ही स्थानिक आमदार आहात, पण तुम्ही तिकडे व्यवसाय करताय. तिकडे मोठे मोठे तुमच्याच सहकारी जे तुमच्या पक्षाचे ते मोठे मोठे टुर्नामेंट भरवतात, कमर्शियल तिकडे कार्यक्रम घेतात. हे कसं चालतं? ह्याचं उत्तर द्या. आता हे इकडे करून थांबले नाहीत फक्त. आता पाली हिलला एक मैदान होतं, पाली हिलला बँड्रा रेसिडेंट्स पाली विलेज प्लेग्राऊंड. आता हे बँड्राचं जे पाली हिलचं विलेज प्लेग्राऊंड आहे जिथे, तिथे तिथल्या रेसिडेंट्सचं म्हणणं आहे की 1950 पासनं तिथले स्थानिक मुलं मुली तिथे खेळतात. तिकडे काही वर्षापूर्वी 2013 साली तिथे एक टेनिस कोर्ट उभारण्यात आलं होतं एका वेगळ्या NGO तर्फे आणि तेव्हाच्या पॉलिटिकल जे काय एस्टॅब्लिशमेंट होती त्यांच्यामार्फत. तेव्हा कोकण डिव्हिजन, कोकण भवनातनं पण ऑर्डर त्यांनी घेतली, तिथे पण ते केस लढले, तिथेही ते तोडायचे आदेश आले टेनिस कोर्ट. त्याच्यानंतर ते कलेक्टरकडेही लढले आणि त्याच्यानंतर त्यांनी रिट पेटिशन फाईल केली मुंबई हायकोर्टात. मुंबई हायकोर्टाचं रिट पेटिशन 1448 ह्याच्या तहत हायकोर्टाचे आदेश होते आणि त्यानंतर ते टेनिस कोर्ट हे तोडण्यात आलं आणि ते मैदान खाली करून तिथल्या स्थानिक रहिवाशांना आणि त्या NGOला सुपूर्त करण्यात आलं. आता 2025 साली त्यांचा एक सहकारी आहे, त्यांनी एक त्याच्या NGO मार्फत हे अर्ज दिलं की हे भूखंड मला इकडे इंडोर फॅसिलिटी करण्यासाठी पाहिजे त्याच्या NGOच्या मार्फत. आणि आशिष शेलारजीनं ते पत्र दिल्यानंतर आशिष शेलारजींनी DPC मधनं त्यांना फंड मंजूर करून दिलं 15 ते 20 कोटीचं काय ते इंडोर फॅसिलिटी बनवायला. जेव्हा हायकोर्टाचं ऑर्डर, एक पेटिशनवरती ऑर्डर झालेलं आहे, तर पहिलं तुम्हाला ते सेट असाइड करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणं गरजेचं आहे.
कोणतीही गोष्ट न करता आशिष शेलार इतके अज्ञानी आहे असं मला वाटत नाही. ते ॲडव्होकेट आहेत, त्यांना माहीत नाही, ते कोर्टाचे निर्णय पायदळी तुडवतात. हा कोर्टाचा अवमान आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे की त्यांच्या एका सहकार्याला ते तिकडे कमर्शियल इंडोर फॅसिलिटी बनवण्यासाठी तुम्ही DPCचा फंड पास करून देता. ते पैसे कोणाचे? आमचे आहेत हो, टॅक्स पेअरचे पैसे आहेत. एकदा ते तुटलंय टेनिस कोर्ट, उद्या आम्ही हे लढा देऊ आणि ते तुटेल, पण पैसे आमचेच जातील. तुम्हाला हक्क कोणी दिला हे सगळं करायला? तर तिथे हे यांनी पास केलेलं आहे जे ते करू शकत नाही. आपण त्याच्यानंतर जर रेक्लेमेशनला गेला, बँड्रा वर्ली रेक्लेमेशन, तिथे देखील एक आपण पाहिलं असेल, एक मुनी बाबाचं, ऋषी मुनीचं एक स्टॅच्यू मोठं बनवलेलं आहे आणि तिथे एक योगासाठी गार्डन दिलेलं आहे. अहो, ते गार्डन पण RGMFला दिले. हे RGMFचं आणि तुमचं नक्की साटलोटं काय आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही RGMFला देता? रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशनला, ते एक मेडिकल फाउंडेशन आहे, ते चॅरिटेबल ट्रस्टकडे रेजिस्टर पण मेडिकल फाउंडेशन म्हणून झालेलं आहे. त्यांचं काय म्हणजे ह्याच्यात त्यांचं एक्सपिरियन्स आहे? हे ग्राउंड सांभाळणं, मेंटेनन्स करणं, ती काही सिक्युरिटी एजन्सी नाही आहे. मग हे कोणाच्या दबावाने म्हाडा किंवा तिथले स्थानिक अथॉरिटी हे त्यांना हे वारंवार हे सगळे अधिकार देत आहे? म्हणून आशिष शेलारजींनी आहे ना आमच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून आम्ही मैदानं बांधली आहेत का, आम्ही आदित्य साहेबांनी रेक्लेमेशन आपलं काय म्हणतात त्याला एन्व्हायरमेंट प्रिझर्वेशनसाठी काय केलं वगैरे हे सगळं न विचारता तुम्ही सध्या काय करताय ना, आता मी तुम्हाला 5च प्रश्न विचारले आणि ते पुराव्यासहित विचारले. तुमच्यात जर हिंमत असेल ना, किंवा त्या भाजपच्या बगल बच्च्यांमध्ये जे तुमचे सहकारी आहेत त्यांच्यात हिंमत असेल ना, तर हा विषय आहे ना मी पुराव्यासहित दाखवलाय, तुम्ही पुराव्यासहित खोडून दाखवा. हे तुम्हाला आदित्य साहेबांना आव्हान वगैरे नंतर द्या, तुम्हाला आता मी आव्हान देतोय आणि ते पुराव्यासहित देतोय. तुमच्यासारखं वायफळ बडबड करून तुमच्या मनाला जे येईल ते सांगत नाहीये. म्हणून ह्याचं उत्तर आता तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि मला आणि मुंबईकर जनतेला आता तुमच्या माध्यमातून पाहायचंच आहे की आशिष शेलार आणि ते भाजपचे बगलबच्चे ह्याला उत्तर देतात की नाही देत. तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. बघा, हे पुरावे त्यांना काय दाखवायचे? हे पुरावे त्यांचेच आहे, म्हाडाचंच पत्र आहे, कलेक्टरांचेच पत्र आहे, तुम्हाला सगळे शासकीय पत्रच दाखवलेले. आता हे सरकार म्हणून हे जे ज्या प्रकारे दबाव टाकतात, एक बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला, एक विषय राहिला. तिथे जे कन्व्हेन्शन सेंटर येणार ते महाराष्ट्र सरकार करणार BMC कडनं घेतल्यानंतर. त्याचे मंत्री कोण आहेत? सांस्कृतिक मंत्री कोण आहेत? आशिष शेलार आहेत ना. त्यांचं काय नक्की त्यांचं वेस्टेड इंटरेस्ट काय आहे याच्यात हे सगळं करण्यात? सगळ्या गोष्टी त्यांना बँड्रात कमर्शियल करायची आहेत. म्हणतात की आम्ही सोशल सर्व्हिस काहीतरी करतोय, पण सगळ्या गोष्टी त्यांना कमर्शियल करायचं आहे. तर हे सरकारमध्ये राहून आहे ना सगळ्या गोष्टी गिलंकृत करायच्या आहेत आणि ह्याचे मी तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. म्हणून शासनात तेच आहेत, हे ना कोणाचं काय ऐकायचं नाहीत, प्रत्येक गोष्टीत हट्ट करायचे आणि ते करून पण घेतात हट्ट करून. पण मुंबईकर जनतेने आणि हे सगळे यूथशी रिलेटेड विषय आहेत, हे जे आत्ता 65% जेनझी जे नवीन वोटर्स येणार आहेत ना या निवडणुकीत, ह्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे आणि असे जे लोकप्रतिनिधी आहे ना त्यांना घरी बसवायचं. RGMF जी संस्था आहे ती RSSशी निगडीत आहे, भारतीय जनता पार्टीशी निगडीत ती संस्था आहे. आणि त्या संस्थेचं जर आपण त्यांच्या पेजवर गेला RGMFच्या, मी आत्ता दाखवू शकतो तुम्हाला मोबाईलवर, तर त्याच्यात तुम्हाला इतर कुठच्या पक्षाचा कोण दिसणारच नाही. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला अमित शहापासनं ते इथे या राज्यातले सगळे मंत्री, प्रवीण दरेकर हेच सगळे दिसणार. तर ते भारतीय जनता पक्षाची संलग्न संघटना असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि त्यांचे जर तुम्ही मेंटॉरची लिस्ट पाहिली तर त्या मेंटॉरच्या लिस्टमध्ये प्रामुख्याने आशिष शेलार आहेत आणि त्याच्यानंतर सगळे भाजपाचेच सगळे लीडर आहेत. आता हे आशिष शेलारनी सांगावं की RGMF हे त्यांचं बुरखा आहे का, त्याच्या पाठीमागे राहून हे सगळे धंदे चालू आहेत का, ह्याचा खुलासा त्यांनी करणं गरजेचं आहे.
काय आहे, हा जो विषय आहे फुटबॉलचा, एकतर हे दोन्ही मैदान ज्याचा तुम्ही उल्लेख केला फुटबॉल ग्राउंड, हे दोन्ही आदित्य ठाकरे साहेबांनी ते पूर्णत्वास नेलं, त्यांच्याच संकल्पनेत हे झालं. आता हा जो काय फुटबॉलचं मैदान आहे, आपण एक तुमच्या प्रश्नात असं विचारलं की लोकांपर्यंत पोहोचलं आहे, पण आपण जर पाहिलं की काल रात्री जशा प्रकारे तडकाफडकी महानगरपालिकेने जनरल बॉडी मिटिंगमध्ये ते आपल्या सत्तेच्या जोरावर, मेजॉरिटीच्या जोरावर ते रेटून नेलं, त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया समाजातनं येत आहेत, मग त्या बॉलिवूडपासनं असेल, स्थानिक तिथल्या NGO असतील, सामान्य लोक असतील, युवक वर्ग असेल, फुटबॉल प्रेमी असतील, या सगळ्यांकडनं तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आणि एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो की कोर्टात 24 तारखेला ह्याची हिअरिंग पेंडिंग आहे, बरोबर. ती हिअरिंग पेंडिंग असताना महानगरपालिकेला, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे महानगरपालिकेत हे सगळे नगरसेवक आहेत, सत्ताधारी सोकॉल्ड, हे ना काय एवढी अर्जन्सी होती? 24 तारखेपर्यंत हे ना ते थांबायला पण तयार नव्हते. खरं तर दे शुड बी होल्ड इन कंटेम्प्ट, पण ठीक आहे, त्याच्यात ते रिस्ट्रिक्शन काय कोर्टाने दिलं नव्हतं, रिस्ट्रेंट ऑर्डर नव्हतं, म्हणून ते पळवाट वापरून त्यांनी हे केलेलं आहे. परंतु मुंबईकर जनता हे त्यांना अशा प्रकारे ओपन स्पेसेस, प्लेग्राऊंड हे गिळंकृत करायला देणार नाही. आणि तीव्र आंदोलन हे आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात हे आपल्याला लवकरच पाहायला मुंबईत मिळेल. मग अनेक मैदान उभे केलेत ना, मी आता पुराव्यासहित दाखवलं ना तुम्हाला आम्ही काय काय केलंय ते. त्यांनी दाखवा ना कुठचे मैदान त्यांनी उभे केले आहेत, त्यांनी तिकडे दाखवावं कुठचे मैदान उभे केलेले आहेत. आणि त्यांनी ना जे त्यांच्या फेसबुक आणि ते इंस्टा पोस्टवर जाऊ नका, त्याचा पण इकडे खुलासा केलेला आहे मी. ते म्हणतात की तो जो मैदान आहे विंग स्पोर्ट्स सेंटर, ते विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी हे फ्री आहे, असं त्यांनी पोस्ट टाकलं आहे आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. जरा आता तुम्ही जा तिकडे आणि बघा ते चार्जेबल आहे का. सगळ्यात चार्ज आहे, फ्री काही नाही आहे. वॉकिंगला जरी तिकडे गेलं ना तर त्याचे पण 400 रुपये भरावे लागतात. आशिष शेलारांना लाज वाटत नाही, धडधडीत खोटं म्हणतात. तुम्ही त्यांना विचारा प्रश्न की दाखवा जरा, चला आमच्याबरोबर, कोणाला फ्री आहे. हो, जो काय सत्तेचा माज आलाय ना त्यांना अजून ते झोपेतनं जागेच नाही झाले. ज्या प्रकारे त्यांना या तरुण पिढीने, जेनझीनी त्यांची या आकांची झोप उडवली, तरीसुद्धा इथे महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना अजून ते त्या गुरमीत आणि त्यांचा तो माज उतरलेला नाही आहे. पण तो नक्कीच उतरणार. त्यांना असं वाटतं की कोर्ट, कायदा कानून काहीच नाही आहे. आता मी ते ऑर्डर्स दाखवले की त्या जागे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर दाखवले की कलेक्टरचे ऑर्डर आहेत, म्हाडाचे ऑर्डर आहेत, हायकोर्टाचे ऑर्डर आहेत. ते न जुमानता हे डायरेक्ट स्वतःचं काहीतरी करायला निघतात. समजा उद्या आम्ही ते चॅलेंज केलं ते तुटणार, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते DPCचं फंड कोणाचं आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते तुमचे आमचे पैसे आहेत, टॅक्सपेअरचे पैसे आहेत. तुम्ही हे उधळपट्टी करताय आमच्या पैशाची, तुम्हाला अधिकार कोणी दिला हे करायचं. म्हणून हे ना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जो आपण म्हणतो ना की 65% जेनजी आता मतदान करणार आहे, हे ना यांची जागा निश्चित दाखवणार. आता फुटबॉल हे जरी फुटबॉल प्रेमी कोणत्याही वयाचे असू शकतात, पण खेळणारे हे युवक, तरुण आणि त्याच पिढीचे आहेत. म्हणून हे अन्यायकारक जे काय मार्ग अवलंबलेला आहे सरकारने, तर त्याच्या विरुद्ध उभा राहणारा हा त्याच तरुण पिढीचा असणार. आम्ही न्यायालयीन लढा देखील लढू आणि आम्ही रस्त्यावरची लढाई देखील लढू. आणि त्यासाठी मुंबईकर जनतेने पण जर आपल्याला आपले ओपन स्पेसेस, प्लेग्राऊंड्स हे सगळे वाचवायचे असतील, तर आपल्याला देखील
मोठ्या प्रमाणात अशा आंदोलन उभे करावे लागतील, आंदोलनात सहभागी व्हायला लागेल आणि या सरकारला याची जागा दाखवायला लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.